काय म्हणताय मंडळी, बेळगाववरून गोव्याला जायचंय? चला नेतो तुम्हाला, बसा गाडीमध्ये. या बसने आपल्याला जायचंय. मगाशी मी तुम्हाला दाखवली ती डेमो बस होती, तुम्ही फसला असेलच. पण चला आता ही जी बस आहे ब्रँड न्यू बस KSRTCची, या बसने आपण प्रवास करणार आहोत गोव्यापर्यंत. आता ही बस जाणार आहे वास्कोला, आपला प्रवास असणार आहे मडगावपर्यंत. जवळजवळ 126 किलोमीटरचा प्रवास. बघूयात किती तासात आपण कंप्लीट करतोय, कुठली कुठली गावं येतात, काय घाट येतोय, हे सर्व मी या रीलमध्ये आपल्याला दाखवणार आहेत. चला, गोव्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू झाला. आपली एक युनिक सीट आहे, आडवी सीट बघताय. या सीटवर बसून आता आपण चाललोय. खरं तर तशी कम्फर्टेबल नाही म्हणता येणार आपल्याला, पण आपल्यासाठी कम्फर्टेबल आहे. का? कारण की आपल्याला व्हिडिओ बनवायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जो लागणार आहे अनमोड घाट इथून जवळजवळ 55 किलोमीटर आहे. त्या घाटातून आपली गाडी जाणार आहे कोंडा मार्गे वास्को, आणि आपण उतरणार आहोत वास्कोच्या आधी मडगावला. संध्याकाळचे 3:45 वाजलेत. आपण पोहोचलोय रामनगरला. बेळगाव पासून आपण प्रवास सुरू केला होता, त्यानंतर खानापूर आणि आता रामनगर. रामनगरचं छोटंसं आपलं SC स्टँड पाहत आहे. जेवणासाठी गाडी थांबली इथं. 10 ते 15 मिनिटाचा ब्रेक आहे. याच्यानंतर आपला अनमोड घाट लागणार आहे. अनमोड घाट इथून जवळजवळ 23 किलोमीटर आहे आणि त्याच्यानंतर 57 किलोमीटर मडगाव आहे. दोन वाजता आपण होतो बेळगाव मध्ये. आता वाजले संध्याकाळचे 6:45. गोव्यातील मडगाव शहरातनं मी आपलं स्वागत करतोय मंडळी. आपल्या KSRTCचा छोटासा व्हिडिओ, 126 किलोमीटरचा व्हिडिओ, जवळजवळ 4.5 तासात आपण हा कंप्लीट केलेला आहे. कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून जरूर कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये.